तुम्ही रात्रभर हवी ती कामं करून घ्या, पण सकाळी उठणार नाही म्हणजे नाही. अशा विचारांची मी आता 2-3 दिवसापासून उठते आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे माझा नवरा. हो, हो, माझा नवरा. लिटरली आय एम गेटिंग जेलस ऑफ हिम बिकॉज त्याचं गादीसारखं पोट होतं. पावाच्या गादीसारखं पोट आता आत जायला लागलंय. म्हटल्यावर मी म्हटलं, की मी का मागे राहू यार? माझी झोप स्लीप करू शकते. जोपर्यंत राज आणि मी असे गोलू-मोलू मस्त मोठू-मोठू होते, तोपर्यंत मला चालत होतं. पण आता राज मस्त स्लिम, ट्रिम, गुड लुकिंग, हँडसम बनत चाललाय, तर मला कसं-कसं होतंय, की मी का मागे राहू यार? इथे तुम्ही बघताय मी मध्ये-मध्ये तुमच्याशी बोलायला येते, पण तोंडावर नुसता काळोख पडलाय. म्हणून म्हटलं लाईट्स लावते, पण लाईटीची बटनच माहित नाहीत. कशी माहित असणार? घरात आपण राहतच नाही. मजाक करते हां. आता सिरियसली घ्या. मला राज म्हणतो, "तू नक्की एक्सरसाइज करायला उठतेस का व्हिडिओ करायला उठतेस?" आता त्याला काय सांगू, त्याची बायको किती मल्टी टॅलेंटेड आहे. आता त्याने माझ्याकडे डिमांड केली आहे, की मला बाईक हवी आहे. ती बाईक अशीच येणार आहे का? काम कोण करणार? मेहनत कोण करणार? बघा आली मी परत. करमतच नाही राव तुमच्याशिवाय. काही म्हणा, पण खूप भारी वाटतं सकाळ उठून एक्सरसाइज करायला. एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. तर चला मंडळी, आता ढाबा खोलायची वेळ झालीये. मी जाते ढाबा खोलायला. नवऱ्याला डब्बा पण तर द्यायचा आहे. सो आजचा मेनू काय आहे तुम्हाला माहिती आहे का? थांबा, थांबा सांगते. तुम्हाला कसं माहिती असणार? सोयाबीनची भाजी आणि भाकरी. किचनमध्ये आल्यावर आठवलं मी एक पोस्ट शेअर केली होती Facebookला. तिने 7 जन्मासाठी तुला मागावा आणि तू एका जन्मातही तिचा ना व्हावा. ती चिडचिड करते, रागवते कशासाठी? तर तुझ्या प्रेमासाठी. त्याच्यावरती एका महाशयाने कमेंट केली होती, की नवऱ्यासारखं राबून बघ, बाहेर जाऊन बघ, मग तुला कळेल. तर मला इथे तुम्हाला सांगावसं वाटतं, की आता माझा नवरा एक्सरसाइज झाल्यानंतर अंघोळीला गेलाय आणि मी एक्सरसाइज झाल्यानंतर किचनमध्ये गेलीये जेवण बनवायला. तो ऑफिसला जाणार, तसं मीही ऑफिसला जाणार. संध्याकाळी येणार, परत जेवण बनवणार. घरातली बाकीची कामं उरकणार, मुलाचा अभ्यास घेणार आणि झोपणार. तसा माझाही नवरा येणार, चहा पिणार आणि झोपणार. सो कोण जास्त ऍक्टिव्ह आहे, नवरा की बायको? सांगा, सांगा.